जेव्हा कधी तुम्ही पैशांच्या बाबतीत निर्णय घेशाल, ह्या दोन गोष्टी कायम लक्षात ठेवा. नमस्कार मित्रांनो, पैशांच्या बाबतीत जर चुकीचे निर्णय नसेल घ्यायचे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण की या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की लक म्हणजे काय, बॅड लक म्हणजे काय, या गोष्टी आपण लक्षात न घेता कसे चुकीचे निर्णय घेतो तेही पैशांच्या बाबतीत, हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बिल गेट्सची एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे जी खूप इंटरेस्टिंग आहे आणि ही समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे जर तुम्हाला पैशांच्या बाबतीत चुकीचे निर्णय नसेल घ्यायचे तर. आणि हा व्हिडिओ बेस आहे द सायकोलॉजी ऑफ मनी, हे जे काही पुस्तक आहे त्यावरती. आणि हे पुस्तक खूप जास्त फायदेशीर आहे जर तुम्हाला पैशांच्या बाबतीत खूप काही शिकायचं असेल तर आता कोणताही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर सर्वात पहिले बिल गेट्सची स्टोरी ऐकूया. मित्रांनो, बिल गेट्स कोण आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल आणि कोण हे माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बट बिल गेट्स जेव्हा लहान होते तेव्हा त्यांनी एका शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. लेक साईड नावाची ती शाळा होती आणि ती एकमेव अशी शाळा होती ज्यामध्ये कम्प्युटर अवेलेबल होता. बिल गेट्स ज्या एरियात राहत होते तिथं जेवढ्या कोणत्याही शाळा असतील त्यामधली ती एकमेव अशी शाळा होती ज्यामध्ये कम्प्युटर अवेलेबल होता. तिथंच ते कोडिंग शिकले, तिथेच ते कम्प्युटर्सबद्दल खूप काही शिकले आणि त्यानंतरच ते मायक्रोसॉफ्ट बिल्ड करू शकले. ते स्वतःसुद्धा असं म्हणतात की जर ती शाळा नसती किंवा जर त्या शाळेत तो कम्प्युटर नसता तर मे बी ते आज जे काही आहे ते नसते. तर मित्रांनो, आपण असं म्हणू शकतो की बिल गेट्सच्या आयुष्यामध्ये एक लक नावाचा एक फॅक्टर होता. ते लकी होते म्हणून ते शाळेमध्ये गेले, ते लकी होते म्हणून त्या शाळेमध्ये कम्प्युटर अवेलेबल होता. आता असं नाही म्हणत आहे की त्यांनी मेहनत नाही केली, त्यांनी डेडिकेशन नाही ठेवलं, डिसिप्लिन नाही ठेवली, या गोष्टी सगळ्या आहेच. पण एक लक नावाचा 1% तरी आपण म्हणू शकतो की एक फॅक्टर तिथं होता आणि म्हणूनच आज ते एवढे मोठे बनले. आता लक म्हणजे काय हे थोडंसं समजून घ्या. लक म्हणजे कोणतेही सुपरस्टिशन नाही आहे, कोणतीही अंधश्रद्धा नाही. लक म्हणजे या जगामध्ये जे 7 बिलियन पीपल जे राहतात त्यापेक्षाही जास्त आकडा आहे, तेवढे जे लोक राहतात आणि असंख्य गोष्टी या जगामध्ये घडतात, त्याचा कुठेतरी इफेक्ट आपल्यावर होतो ना, आपण त्याला लक किंवा बॅड लक असं नाव देतो. एखाद्याने काहीतरी केलं दुसऱ्या देशात किंवा एका 2 देशांची वॉर चालू झाली, युद्ध चालू झालं आणि त्याचा इफेक्ट आपल्या बिझनेसवर पडतो, आपल्यावर पडतो, आपल्या पर्सनॅलिटीवर पडतो किंवा आपल्याला काही करायचं आहे, आपण कोणतरी डिसिजन घेतलं आणि त्यानंतर वॉर चालू झाला आणि आपण जे करणार होतो ते फेल झालो, मग आपण म्हणतो बॅड लक. बट बॅड लक म्हणजे काय झालं, एक वॉर चालू झाला, त्याचा इफेक्ट तुमच्यावर पडला, त्याचा इफेक्ट तुमच्या डिसिजनवर पडला, म्हणून जे काही होणार होतं ते त्याच्यात तुम्ही फेल झालात. सो आता हे जे काही पुस्तक आहे ते सायकोलॉजी ऑफ मनी, याच्यामध्ये सांगितलं आहे कसं आपण लक बॅड लक याच्यामध्ये फसतो आणि पैशांच्या बाबतीत निर्णय घेताना खूप जास्त चुकतो. तर बघा, बेसिकली मित्रांनो, आपल्याला कधीही काहीही करायचं असेल तर आपल्याला काय शिकायचं असतं की याच्यामध्ये बेस्ट स्ट्रॅटेजी कोणती आहे, याच्यामध्ये बेस्ट वर्क कोणतं आहे. आपल्याला कोणताही निर्णय घ्यायचा आहे, आपण कोणाकडे जातो, सक्सेसफुल लोकांकडे जातो. समजा मला इन्व्हेस्टिंग करायची तर मी कोणाकडे जाणार, जो इन्व्हेस्टिंगमध्ये सक्सेसफुल आहे, त्याचेच मी ब्लॉग वाचणार, त्याचे मी व्हिडिओ बघणार, त्याच्याकडेच जाणार आणि त्याचेच डिसिजन मी कॉपी करायचा प्रयत्न करणार. असं प्रत्येक गोष्टीत आपण करतो, कोणतीही गोष्ट असू दे. पण आता या पुस्तकामध्ये एक क्वेश्चन विचारलेला आहे, जेव्हा आपण एखाद्या माणसाकडे जातो, एखादा डिसिजन त्याचा कॉपी करायला जातो किंवा त्याला फॉलो करतो, आपण कसं काय मेजर करू शकतो की त्याच्या लाईफमध्ये लकचा रोल काय होता. बघा मित्रांनो, मी बिल गेट्सची स्टोरी सांगितली, त्यांच्या लाईफमध्ये एक लक नावाचा फॅक्टर होता कारण की त्यांना तो कम्प्युटर भेटला. बरोबर, अशी शाळा भेटली जिथं कम्प्युटर अवेलेबल आहे, तो लक तर त्यांच्या आयुष्यात होतच. तसंच बाकीच्या लोकांच्या आयुष्यात पण लक नावाची गोष्ट असेलच ना. पण जसं मी म्हटलो, बिल गेट्सच्या आयुष्यामध्ये फक्त 1% लक होतं, पण होऊ शकतं बाकीच्यांच्या आयुष्यांमध्ये डिसिजन्स कमी आणि लक जास्त होतं. होऊ शकतं असं काहीतरी झालं की त्यांचे डिसिजन एकदम बकवास होते, काही अर्थ नव्हता त्यांच्या डिसिजनला, बट जगामध्ये असं काहीतरी झालं किंवा जसं मी म्हटलो एखादं लक त्यांच्या कामी आलं आणि ते जे काय सक्सेसफुल बनले. मग समजा आपण लक मेजर न करता त्यांचे डिसिजन जर कॉपी केले आणि तेवढंच लक आपल्याकडे जर नसेल तर होऊ शकतं आपण फेल होऊन जाऊ. बरोबर, एक सिम्पल एक्झाम्पल घ्या, आपल्याला इन्व्हेस्टिंग करायची आहे, आपण एखाद्या माणसाकडे गेलो जो की इन्व्हेस्टिंगमध्ये सक्सेसफुल झाला, ठीक आहे, आपण त्याचे डिसिजन्स कॉपी करायला लागलो, बट आपल्याला हे माहीत नव्हतं की त्यांनी जे डिसिजन घेतले ते एकदम बकवास होते. ॲक्च्युली एक लक नावाचं फॅक्टर आहे, त्यांनी त्याच्यामध्ये वर्क केलं आणि तो इन्व्हेस्टिंगमध्ये सक्सेसफुल झाला. होऊ शकतं त्यावेळेस काहीतरी झालं जगामध्ये, काहीतरी मार्केटमध्ये काहीतरी झालं आणि त्यामुळे मार्केट वर गेलं किंवा खाली गेलं आणि त्याने पैसा कमवला आणि आपल्याला वाटलं की हा माणूस सक्सेसफुल आहे, यांनी जे डिसिजन घेतले ते एकदम बेस्ट असतील, मग आपण त्याचे डिसिजन कॉपी केले आणि आपण स्टॉक मार्केटमध्ये आपला सगळा पैसा गमावून बसलो. असं खूप वेळा झालेलं तुम्ही बघितलं असेल, जर बघितलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आता इथं काय झालं की आपण लक नावाचा फॅक्टर मेजरच नाही केला. मग प्रश्न हा येतो की आपण लक नावाचा फॅक्टर मेजर करू शकतो का, तर अजिबात नाही करू शकत. आपल्याला काय माहिती कोणाच्या आयुष्यामध्ये किती लक आहे, कोणाच्या आयुष्यामध्ये किती बॅड लक आहे. कोणी फेल झालं आहे ते त्याच्या डिसिजनमुळे झालं आहे की बॅड लकमुळे झालं आहे, कोणी सक्सेसफुल झालं आहे ते त्याच्या डिसिजनमुळे झालं आहे की लकमुळे झालं आहे,
हे मेजर करणं खूप जास्त अवघड आहे. मग करायचं काय? तर या पुस्तकामध्ये 2 गोष्टी सांगितल्या आहे. जेव्हा कधी तुम्ही पैशांच्या बाबतीत निर्णय घेशाल, ह्या 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा. तर पहिली गोष्ट म्हणजे बी केअरफुल हू यू प्रेज अँड ॲडमायर. म्हणजे काय? तुम्ही कोणत्या व्यक्तीला फॉलो करताय, तुम्ही कोणत्या व्यक्तीला ॲज अ इन्स्पिरेशन ठेवताय, तुम्ही कोणत्या व्यक्तीचे डिसिजन कॉपी करताय, यामध्ये खूप केअरफुल राहा. जसं मी म्हटलो, होऊ शकतं त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये 80% लक आहे आणि 20% डिसिजनचा रोल आहे. बट तुमच्या लाईफमध्ये लक 0 आहे आणि सगळे डिसिजनच्या बेसवर होणार आहे. मग तर तुम्ही फेल होशाल, बरोबर? सो कोणत्याही व्यक्तीला फॉलो करण्याआधी खूप केअरफुल राहा. आणि केअरफुल राहणं म्हणजेच काय, त्यासाठी दुसरी गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे फोकस लेस ऑन स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल अँड मोर ऑन ब्रॉडर पॅटर्न्स. म्हणजे काय, समजा एखाद्याला फॉलो करायला गेले तर एकावर लक्ष नका देऊ, ब्रॉडर पॅटर्न्सवर लक्ष द्या. सिम्पल इन्व्हेस्टिंगचं एक्झाम्पल घेऊया. इन्व्हेस्टिंग करायची तर एकाकडे नका जाऊ, त्यांनी काय केलं हे नका बघू, ब्रॉडर पॅटर्न्सवर लक्ष द्या. मार्केटमध्ये ट्रेंड काय चालू होता, मार्केट कसं वर जात होतं, कसं खाली येत होतं, त्याच्यावरती ॲनालिसिस असतात, टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस, असे खूप सारे प्रकार असतात. सो तेव्हा ते त्यांनी केले होते का नाही, मार्केटमध्ये काय ट्रेंड चालू होता, इकॉनॉमीची कंडिशन चालू काय होती, तुम्ही ज्या काही ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करताय त्या ॲसेटची हालत काय होती, या सगळ्या गोष्टीला ब्रॉडर पॅटर्न्स म्हणतात. सो या गोष्टींवर लक्ष द्या. इंडिव्हिज्युअलवर फोकस न करता या बाकीच्या गोष्टींवर लक्ष द्या. आता मी इन्व्हेस्टिंगचं तर सांगितलं, बट पैशाच्या बाबतीत कोणताही डिसिजन घ्यायचं आहे, तुम्हाला घर घ्यायचं, तुम्हाला गाडी घ्यायची आहे, एखाद्या माणसाचा डिसिजन कॉपी नका करू की त्यांनी तो घेतला ते सक्सेसफुल झाला, असं नाही. ब्रॉडर पॅटर्न्स बघा की बाकीच्या गोष्टी काय होत्या आणि त्यामुळे आपल्याला क्लॅरिटी भेटते. अगं या 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा मित्रांनो. आणि लक्षात राहण्यासाठी कमेंटमध्ये सांगा की मी त्या 2 गोष्टी कोणत्या सांगितल्या. जर आठवत नसेल परत व्हिडिओ थोडा मागं घ्या आणि त्या 2 गोष्टी परत बघा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि अजून एक गोष्ट करा, ती म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.